नमस्कार, अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत कांद्या पोह्यांची रेसिपी। अगदी मोकळे सळसळीत, अगदी नाश्ता सेंटरसारखे आपण घरच्या घरीही पोहे असे बनवू शकता। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपी सुरू करूया। तर इथे आपण चाळणीत पोहे घेतलेले। आता एका माणसाला पोहे किती लागतात तर अशी मूठ भरून घ्यायची। आता मी इथे 4 माणसांसाठी पोहे करते, तर इथे मी 4 मोठे असे पोहे घेतलेले आहेत। आता हे पोहे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। आता इथे आपण कढई गरम करत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आपण 2 पळी तेल घालणार आहोत। तेल चांगलं गरम झाल्यावर आता त्याच्यात घालायची आपल्याला मोहरी। मोहरी छान तडतडल्यावरच जिरं घालायचे, म्हणजे पोह्यालाही छान टेस्ट येते। इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत, ते घालणार आहोत। आपल्या आवडीनुसार घालायचे, आपल्याला तिखट किती आवडतं। आता मिरची छान तळलेली आहे, याच्यामध्ये आता आपण बारीक कट केलेला कांदा घालणार आहोत। मीडियम आकाराचा कांदा कट करून घ्यायचा आहे। जेवढे पोहे जास्त असतील तेवढा कांदाही त्याच्या अर्धा घालायचा आहे, म्हणजे पोहेही मऊ होतात। जास्त वेळ जरी पोहे राहिले तरी कडक होत नाहीत। आता आपण हे कांदा छान मऊ असा होऊ द्यायचा आहे। कढीपत्ता घातलेला आहे मी याच्यामध्ये। कांदा मंद आचेवरच परतून घ्यायचा आहे। पोहे करताना गॅस नेहमी मंद पाहिजे, म्हणजे पोहेही छान होतात। तर आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे घालून घेणार आहोत। तर शेंगदाणे मी तळून न घेता शेंगदाणे भाजून त्याचे सालं काढून घेतलेले आहेत। तुम्हाला आवडत असेल तर तळून घातले तरी चालेल। आता ही शेंगदाणेही तेलावर छान असे परतून घ्यायचे। तर हे पोहे करताना नेहमी अगोदर मिरची घालायची आणि मग कांदा, मग शेंगदाणे घालायचे, म्हणजे मिरचीचा तिखटपणा या पोह्यामध्ये छान उतरतो आणि कांदाही छान तळला जातो आणि मिरचीही छान तळली जाते। आता आपण चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालणार आहोत आणि मीठ घातल्यानंतर हे छान परतून घ्यायचे, म्हणजे पूर्ण मसाल्याला मीठ लागतं। आता आपण याच्यामध्ये हळद घातलेली आहे। हळद घातल्यावरही 1 मिनिटभर असं याला छान हलवून घ्यायचे। आता आपण याच्यामध्ये पोहे घालून घेणार आहोत। पोहे भिजवलेले आहेत, ते आपण छान असे मोकळे करून घेतलेले आहेत आणि ते आता आपण याच्यामध्ये घालून घेतोय। पोहे कधीही कढईमध्ये घालताना असे मोकळे करून घालायचे, म्हणजे त्याच्या गाठी राहत नाहीत। पोहे जेव्हा आपण करतो तेव्हा ते पोहे भिजवतो तेव्हा नेहमी आपण चाळणीमध्येच पोहे भिजवले पाहिजे, म्हणजे त्याच्यातलं जास्तचे पाणी राहत नाही आणि पोह्याचा लगदाही होत नाही। हे बघा, मस्त मोकळे असे पोहे तयार झालेले आहेत आणि चवीलाही एकदम छान होतात। आता आपण याच्यावर कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि पोहे परत एकदा सगळीकडून असे हलवून घ्यायचेत, म्हणजे कोथिंबीर ही मिक्स होईल। या पोह्यावर मी साखर घातलेली नाही, कारण आमच्याकडे पोह्यावर साखर घातलेली आवडत नाही। आता हे पोहे आपण सगळीकडून छान मिक्स करून घेतलेले आहेत। आता याच्यावर 1 मिनिटभरासाठी आपण झाकण ठेवून घेणार आहोत, म्हणजे पोह्याला छान वाफ येईल। तर हे बघा, छान पोहे तयार झालेले आहेत, अगदी नाश्ता सेंटरच्या सारखे। नवीन मुला-मुलींना शिकण्यासाठी अगदी साधे सोपे रेसिपी आहे ही। तर हे बघा, आपण डिशमध्ये काढून घेतलेले आहेत। आता याच्यावर आपण सेव असेल तर बारीक शेव टाकायची, किंवा सुकं खोबरं खिसून घालायचं, किंवा ओलं खोबरं आवडत असेल ते। आता आपण याच्यावरती शेव घालून घेतलेली आहे। आता घालणार आता आपण थोडीशी वरून कोथिंबीर, ह्याच्यासोबत आता लिंबू। तर हे बघा, मस्त पोहे तयार झालेले आहेत। तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका, म्हणजे सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल। लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।